विषय की हवालदाराचा रोल आहे आणि मराठी माणसाला हवालदाराचाच रोल नाही. म्हणजे स्वतःला घटस्फोट देता आला असतं तर मी खूप वेळा दिला असता. सगळ्यांना वाटतं की सगळं मिळावं, पण मला घाई नाही है. बहुत लोगों को कुचला है, बहुत लोगों को बर्बाद किया है, लेकिन मैं बिल्कुल शर्मिंदा नहीं हूँ. नेटफ्लिक्सचा शो बेताल, तू एक आधी शो केलेला त्याच्या आधी सेक्रेट गेम्स, आणि तिथे तुझं कॅरेक्टर खूप लवेबल होतं. खूप लोकांनी मिस केलं तुझं कॅरेक्टर, खूप लोक रडले तुझ्या कॅरेक्टरचं जेव्हा म्हणजे डेथ झाली. आणि सडनली वी सी अजय लाईक दिस आणि एक निगेटिव्ह कॅरेक्टर. तो काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर बद्दल? See, I was waiting for it. Sacred Games was an accident. मी माझ्या एका मी खरं वर्सोव्याला उभं होतो. माझा एक मित्र आला, आम्ही गप्पा मारत बसलो. तो म्हणला चला काहीतरी करूया, काहीतरी जाऊया कुठेतरी. समोर मित्राचं घर जाऊयात का? तिथे गेलो तर तो जो मंदार गोसावी नावाचा जो मुलगा होता, तो कास्टिंग डायरेक्टर होता. ही वॉज असिस्टिंग टू मुकेश छाबरा. ही सेड की ऑडिशनला येशील का? आय सेड व्हॉट ऑडिशन? ही सेड की हवालदाराचा रोल आहे आणि मराठी माणसाला हवालदाराचाच रोल नाही. So then he said, no, it's a fantastic role and you should come. I went there and I auditioned for it. I got selected. I was unaware what is Netflix, what is OTT platform वगैरे माहित नव्हतं. But just because it was Vikram Motwani's series and Anurag Kashyap, I went there and I did the role with the fantastic co-actor Saif Ali Khan, fantastic star, fantastic actor. And then suddenly ते रिलीज झाल्यानंतर I was unaware एवढं सक्सेसफुल होईल. But it got the series got huge success and my character also became very popular. So I was very happy. And post that, people used to call me for an audition for Havaldar ka role and stuff like that, similar to Katekar. And मी स्वतः खूप बोर होतो एका प्रकारचं काम करून. म्हणजे स्वतःला घटस्फोट देता आला असतं तर मी खूप वेळा दिला असता. I would have divorced myself each week if it was possible. पण so I was waiting for something different, काहीतरी वेगळं यावं, and I said no to at least 20 projects. And suddenly Modhalvan came in the picture. Suddenly I was shooting for one Marathi film, Choricha Mamla, and this character comes to me. And I was so happy to hear the narration and I auditioned for it. I got selected. And एका भूमिकेत तुम्हाला लोक म्हणतात की अरे का मेलास, आणि दुसरी भूमिका ते बघत असताना लोक म्हणतात साला कधी मरणार. फॅन्टास्टिक थिंग ना. तर yeah, so I'm happy. You may say that it happened to me, or you may say that I waited for it. I waited long time. And I said, okay, 2 वर्षात नाही काही केलं, हिंदी जे काही आलं, I said no. So some people said कि बाबा रोल मिलना बंद हो जाएगा, कोई पूछेगा नहीं. So I said वैसे भी यार कोण पूछ रहा था. मराठीमध्ये तर आहे आपलं सगळं चांगलं चालू. आणि ते मी थोडा मनमोजी आहे, त्यामुळे ते it goes with you, it comes with you. मतलब कोण नाही सक्सेसफुल होना चाहता है. सगळ्यांना वाटतं की सगळं मिळावं, पण मला घाई नाही है. मेरे पास बहुत टाइम है, प्रॉब्लेम नहीं. डेफिनेटली आहे. ओके, पण जितू जसं तू म्हणालास की ते कॅरेक्टर तू जे प्ले केलेलंस आधी नेटफ्लिक्सच्या सेक्रेट गेम्स कम्प्लिटली वेगळं आहे, पूर्ण
So he was lovable. People are waiting for him to die, or people are waiting for him. Yeah, how can he be such a cruel person? जेव्हा तू तुझ्या इंस्टाग्रामवर ते पोस्टर रिलीज केलेलं, तेव्हापासूनच मी ते पोस्टर बघितलं की यार, आणि द वर्डिंग, त्याचा जो डायलॉग आहे, जर तुला आठवत असेल तर तुझा तो जो स्पेसिफिक डायलॉग आहे तो तू म्हणून दाखवू शकतोस का? ऊपर आते आते बहुत लोगों को कुचला है, बहुत लोगों को बर्बाद किया, लेकिन मैं बिल्कुल शर्मिंदा नहीं हूँ. सो when जीतू, when I read that, आणि तेव्हा म्हणाले की यार काय करणार आहे जीतू ह्याच्यात, म्हणजे काय वेगळं करणार आहे, कारण तेव्हाच एक 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 झलक आली की दिस कॅरेक्टर इज गोइंग टू बी नॉट समथिंग दॅट आम्ही एक्सपेक्ट करू आउट ऑफ जीतू. सो जीतू, जेव्हा तू हे कॅरेक्टर साकारायचा प्रयत्न केला, आय एम शुअर तू खूप ट्रेनिंग घेतली असेल, खूप काय काय वेगळं केलं जीतूने, काय वेगळं केलं हे कॅरेक्टर साकारताना? अरे नाही, मी खरं सांगू का, मी काही नाही वेगळं केलं. सी, मी ना प्रत्येक कॅरेक्टरचं ना एक अशी गोष्ट असते की त्याचं शिक्षण काय झालं असेल, त्याचं काय इच्छा असेल, काय बालपण कसं गेलं असेल त्याचं. सो मी त्याचा विचार केला. See, there are some things which are written in the script, okay? Right. When somebody is talking about you, and when you are talking to someone, त्याच्यातनं तुम्हाला गोष्टी मिळतात टेक्स्ट मधनं. काही गोष्टी सबटेक्स्ट मध्ये असतात. कोई कहता है कि बहुत हरामजादा है, बहुत कमीना इंसान है. तो व्हाट इज दैट कमीना? तो वो कमीनापन कहाँ से आया, का तो असा आहे जसा तो आहे. अँड देन देर आर डिरेक्टर्स टू हेल्प यू, रायटर्स टू हेल्प यू. देन देर आर सीन्स which leads you, which leads your character, which leads your story. And there are co-actors who helps you to reach wherever it reaches. So असं मिली बघत आहे, म्हणजे ते एकट्याचं काम नाहीये, ते सगळ्यांचं मिळून असतं. So I think Mudhalwan is a character who is he doesn't want to lose out any single opportunity to grow as a powerful person, and who doesn't actually cares about anyone, not even his family. He just want to get what he wants, what he wants, rather what he greeds for. So he's a selfish, and he's a राक्षस, घाणेरडा माणूस. ओके, सो जीतूने आयुष्यात कधी असे किंवा have you experienced Mudhalwans in your life? Have you come across people like that? No. I don't think there's anyone who is as bad as Mudhalwan whom I met in my life. But yeah, I know some of the people whom in which some of them I saw glimpses of Mudhalwan, but I chose not to meet them again in my life. I don't want to be connected with such, dash. ओके, सो जीतू, जसं तू मगाशी म्हणालास की तुला कन्व्हिन्स करणं इन टर्म्स ऑफ कॅरेक्टर्स, रोल्स, जेव्हा तुला ऑफर केला, जसं तू म्हणालास की काटेकर नंतर तुला खूप ऑफर आली, पण यू डिडंट चूज समथिंग. What is something, if some director wants to come to Jeetu with a script, what is one thing that Jeetu wants in a script? Surprise. Jeetuला attract काय करतं? Surprise, good story. Surprise. जसं की मी वाईट कामं पण केली आहेत. मी see this house. हे घर जेव्हा मला बनवायचं होतं,
मला EMI होता तेव्हा नाही चॉईस नसतो तुमच्याकडे. बँकवाला हे नाही बोलत की हो यू आर अ फॅन्टास्टिक आर्टिस्ट, तुमको ब्याज कम लगेगा, नाही. तर तेव्हा तुम्हाला कामं करावी लागतात. मग ते EMI असतो तो कसा मिळेल, मग करा. पण एका पॉइंट नंतर माझ्या गरजा खूप कमी आहेत. मी भाड्याचे कपडे नाही वापरत. मी what I feel is to grow with some of my friends, so माझ्या गरजा खूप कमी आहेत. म्हणजे इथे नवीन पानं आली की मला खूप बरं वाटतं. म्हणजे आणि आय एम हॅपी. सो मी बोर नाही झालो पाहिजे. मी कमाल काहीतरी either whether it is a comedy, I love comedy, किंवा something which excites me, something which gives me pleasure, something which threatens me from inside, something which challenges me. I want to something which teaches me, like after working with, though I have worked with Nikhil Mahajan before. He's a dear friend of mine. He's my brother. He's अपना लगते जिगर है. But after working with Patrick and fantastic crew of Red Chillies, you come across some people who teaches you different things, the thorough professionalism, right from many things. You get clarity, so I love to work with these kind of people. मला तुला एक सांगायचं आहे ऍज अन आर्टिस्ट म्हणून, म्हणजे मला तुझं काकण मधलं काम खूप जास्त आवडलं. क्रेडिट गोज टू क्रांती रेडकर. इट वॉज दिस, इट वॉज युअर आईज, इट वॉज युअर जस्ट डिमीना, सगळंच. म्हणजे ते काम तुझं खूप आवडलं मला. आणि मला आय थॉट आय वॉन्ट टू टेल यू दिस ऑन दिस प्लॅटफॉर्म. बट जी तू सांगता करण्याच्या आधी आय वॉन्ट जितेंद्र जोशी टू टेल आवर व्ह्युअर्स, आवर लिसनर्स, एक मस्त कविता म्हण आणि आपण आता सांगता करू. अच्छा, हिंदी आहे? चालेल चालेल धावेल. ताजा कलाम है. मतलब करोना आला होता तर तेव्हा असं माझी बायको उदास होती, तिच्यासाठी लिहिलेली कविता आहे. ओके. दर्द अगर सीने में है तो झांक ले पेड़ों की शाखाएं, बात अगर कोई बिगड़ गई तो शायद दूजी ही बन पाए. दर्द अगर सीने में है तो झांक ले पेड़ों की शाखाएं, बात अगर कोई बिगड़ गई तो शायद दूजी ही बन पाए. नजर है धोखा रिश्तों का पर कई यार हैं कई नजारे, बाह अगर कोई छूट गई तो बादल बैठे बाह पसारे. कोई जो रूठे मन मुटाव से चमक आंख की ना मुरझाए. कोई जो रूठे मन मुटाव से चमक आंख की ना मुरझाए. हंसी है हंसी आने दो अगर दूजे की ही आंख से आए. हंसी है हंसी आने दो अगर दूजे की ही आंख से आए. हर बारिश से पहले धुंधली आंख से तेरे आंसू टपके. हर बारिश से पहले धुंधली आंख से तेरी आंसू टपके. मौसम भी बदले है मौसम धीमी धीमी सांस सच चुपके. मुश्किल है जीना लेकिन सुन इतना नामुमकिन तो नहीं है. बिछड़ गया अगर कोई तुझसे तेरा पहला कदम वही है. 2 कदमों का सफर सभी का एक और एक के बाद चला है. उगने से पहले रोजाना सूरज हर एक बार ढला है. जीने की आदत है बुरी पर नशा है आखिर उतरेगा ही. जीने की आदत है बुरी पर नशा है आखिर उतरेगा ही. खेल वक्त का तिनका तिनका तेज हवा में बिखरेगा ही. है नसीब मेहमान हमेशा लेकिन वो पाबंद नहीं है. है नसीब मेहमान हमेशा लेकिन वो पाबंद नहीं है. तू है 4 दीवारी में पर मन तो तेरा बंद नहीं है. उड़ने की हो सोच तो मन के पर जादू से उगाएंगे. उड़ने की हो सोच तो मन के पर जादू से उगाएंगे. बहने की बस बात है इतनी चाहोगे तो बह जाओगे. रंग चुराती तितली फिर भी फूलों पर वो बोझ नहीं है. रंग चुराती तितली फिर भी फूलों पर वो बोझ नहीं है. सोच रहा तू सोच के अंदर ऐसी कोई सोच नहीं है.
फिक्र जवाबों की ही खातिर, फिक्र जवाबों की ही खातिर जब चाही मुस्कान हुई है, आसानी के आगे मुश्किल जब आई आसान हुई है, आसानी के आगे मुश्किल जब आई आसान हुई है। और आखिरी दो लाइनें हैं कि तू जो चाहे आ जाएगा तेरे ही घर सुख अनजाना, तू जो चाहे आ जाएगा तेरे ही घर सुख अनजाना, पहले गा या आखिरी गा ले तुझे मिला है एक ही गाना, पहला गा या आखिरी गा ले तुझे मिला है एक ही गाना. वंडरफुल जितू, वंडरफुल. आय थिंक खूप छान. म्हणजे हे खूप आय थिंक ही तुझी कविता ना खूप होप देऊन जाते. क्या कहते हैं ना, कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम भूलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा, जीना यहाँ मरना यहाँ. इसके सिवा जाना क्या. थैंक यू चलो सो मच जीतू. होप यू हैड फन. बाय. थैंक यू सो मच.